उन्हाळा चालू झाला की सगळ्यात जास्त आठवण येते ती म्हणजे थंड खाण्याची आणि त्यातल्या त्यात सगळ्यांचंच फेवरेट आईस्क्रीम. तर आईस्क्रीम सर्वांनाच आवडतं आणि त्यातल्या त्यात सर्वांना आवडणारा फ्लेवर म्हणजे बटरस्कॉच. हे आईस्क्रीम घरी बनवणं खूप सोपं आहे. मात्र हेच जर आईस्क्रीम तुम्ही विकत घ्यायला गेलात तर याचे रेट थोडे जास्त आहेत. मात्र आज इथे आपण एकदम कमी पैशांमध्ये एकदम परफेक्ट असं बटरस्कॉचचं आईस्क्रीम एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूयात. इथे अर्धा लिटर दूध गरम ठेवलेलं आहे आणि दूध थोडंसं गरम झालं की यातील अर्धा कप दूध आपल्याला साईडला काढायचं आहे. खूप गरम नाही, कोमट दूध आपल्याला साईडला काढून ठेवायचं आहे. बाकीच्या दुधामध्ये साखर टाकून दुधाला उकळू द्यायचं आहे. मी ते अर्धा कप दूध साईडला काढलं आणि हा इथे माझ्याजवळ मोठा चमचा आहे. पोहे खाण्याच्या चमच्याने साखर टाकणार असाल तर 6 चमचे साखर टाकायची आहे. दूध गरम होते तोपर्यंत वाटीमध्ये 2 चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर पावडर घेतलेली आहे. आता याच्यामध्ये थोडं थोडं दूध टाकायचं आणि एक पेस्ट बनवून घ्यायची आहे. याच्यामध्ये जर गाठी पडल्या तर आपली चहा गाळायची जी चाळण असते त्याच्याने ही पेस्ट गाळून घ्यायची. इथे बघा मी अर्धा कप दूध घेतलं होतं, त्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. तोपर्यंत आपलं दूधसुद्धा गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम स्लो केलेली आहे. आता थोडं थोडं आपण जे मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लॉवरचं मिक्स बनवलेलं आहे ते टाकायचं आणि मिक्स करायचं. एकदम सगळं टाकायचं नाही, एका हाताने टाकायचं आणि एका हाताने मिक्स करायचं आहे. थोडं थोडंच टाकायचं. सगळं टाकून झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि सगळं टाकून झाल्यानंतर बघा इथे दूध लगेच घट्ट झालेलं आहे. अजिबात आपण दूध आटवत बसलो नाहीत. एकदम सोप्या पद्धतीने आपण दुधाला घट्ट बनवून घेतलेलं आहे. आता गॅसची फ्लेम मी बंद केली आणि हे मिश्रण आपल्याला आता थंड करून घ्यायचं आहे. तुम्ही बघत असाल दूध किती घट्ट झालेलं आहे. ते सुद्धा फक्त 1च मिनिट मला इथे वेळ लागलेला आहे. नक्की ट्राय करून बघा. खूप सोपी पद्धत आहे आणि खूप टेस्टी आईस्क्रीम इथे बनतं. आता दूध मी खाली उतरवून घेतलेलं आहे म्हणजे पटकन थंड होईल आणि हे दूध रूम टेम्परेचरवरती आलं की तुम्ही झाकण ठेवून असंच फ्रीजमध्ये ठेवू शकता. बघा या पद्धतीने टेक्स्चर याला आलेलं आहे. आता थंड झाल्यानंतर मी याला बाउलमध्ये काढून घेणार आहे. तुम्ही त्याच पातेल्यामध्ये सुद्धा ठेवू शकता. फक्त त्या पातेल्यावरती झाकण ठेवायचं आणि फ्रीझरमध्ये 1 तास हे दूध थंड करून घ्यायचं आहे. मी बाउलमध्ये काढून घेतलं. आता बाउलच्या वरती एक डिश ठेवली आणि 1 तास याला थंड करून घेतलेलं आहे. आणि बघा 1 तासामध्ये हे दूध एकदम घट्ट झालेलं आहे. आता आपल्याला याला बीटरने बीट करून घ्यायचं आहे. बीटर नसेल तर मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तरी चालेल. आता मी इथे दुसऱ्या मोठ्या बाउलमध्ये 1 कप व्हीप क्रीम घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 3-4 थेंब पिवळा फूड कलर घातला, अर्धा चमचा बटरस्कॉचचा इसेन्स घातला आणि फक्त 1 मिनिट याला लो स्पीडवरती फेटून घेणार आहे. तर मी इथे व्हीप क्रीम घातलेली आहे, फ्रेश क्रीम घातलेली नाही. जी क्रीम आपण केक बनवण्यासाठी वापरतो तीच क्रीम घातलेली आहे. 1 मिनिटभर लो स्पीडवरती फेटून घेतलं आणि आता जे थंड केलेले दूध आहे ते घालायचं आहे. तर दूध बघा किती घट्ट झालेलं आहे. अजिबात दूध घट्ट करायला आपल्याला वेळ लागलेला नाही. दूध टाकल्यानंतर पुन्हा लो स्पीडवरती 1 मिनिट मी फेटून घेणार आहे. याच्यामध्ये व्हीप क्रीमच घालायची म्हणजे याची टेस्ट एकदम परफेक्ट येणार आहे. मला इथे कलर थोडासा कमी वाटला म्हणून पुन्हा 2 थेंब मी इथे पिवळा फूड कलर घातलेला आहे आणि चांगलं इथे बीट करून घेतलं. तर 1 ते 2 मिनिटापेक्षा जास्त बीट करायचं नाही. खूप घट्ट होईपर्यंत सुद्धा बीट करायचं नाही. मिश्रण एकदम फ्लफी झालं की लगेच इथं बीट करायचं थांबवायचं आहे. तर बघा जर तुम्ही व्हीप क्रीम आणून ठेवाल तर या पद्धतीचे 5-6 वेळेस तुम्ही आईस्क्रीम बनवू शकाल. तसेच वेगवेगळे फ्लेवरचे सुद्धा आईस्क्रीम बनवू शकाल. तर बघा असं टेक्स्चर या आपल्या क्रीमला आलेलं आहे. याच्यापेक्षा जास्त आता आपल्याला बीट करायचं नाही, नाहीतर मग इथे केकसारखी एकदम घट्ट क्रीम तयार होईल. आणि एकदा जर तुम्ही व्हीप क्रीम आणून फ्रीजमध्ये ठेवली तर ती 6-7 महिनेसुद्धा खराब होत नाही. आता मी याला वरतून रॅप पेपर लावून घेतला आणि 8 तास फ्रीजमध्ये ठेवणार आहे. फ्रीजचं टेम्परेचर आता मी हाय करणार नाही. जे टेम्परेचर आहे म्हणजे जो सुरुवातीचा नॉर्मल स्पीड आहे त्याच्यावरतीच 8 तास फ्रीझरमध्ये ठेवणार आहे. मी त्याला वरती रॅप पेपर लावलं. तुम्ही ॲल्युमिनियम फॉईल लावू शकता किंवा एखादा बटर पेपर ठेवून त्याच्यावरती झाकण ठेवून नंतर फ्रीझरमध्ये ठेवू शकता. तर फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे, खाली फ्रीजमध्ये नाही. आता 8 तासानंतर आपण बटरस्कॉच बनवत आहोत. त्याच्यासाठी एक मोठा पसरट पॅन घ्यायचा. त्याच्यामध्ये मी 6 चमचे साखर घातलेली आहे. इथे तुम्ही 1-2 चमचे वाढवू शकता किंवा कमी करू शकता. गॅसची फ्लेम लो करून त्याच्यावरती हा पॅन ठेवलेला आहे आणि बघा अजिबात चमच्याने याला हलवायचं नाही. लो
फ्लेमवरतीच ही साखर आपल्याला मिक्स होऊ द्यायची आहे आणि पूर्ण साखर मिक्स झाल्यानंतरच चमच्याने इथे मिक्स करायचं आणि पूर्ण साखर मिक्स झाली की या पद्धतीचा कलर येतो. लगेच याच्यामध्ये आपल्याला अर्धा ते 1 चमचा बटर घालायचं आहे. बटर टाकून मिक्स करायचं आणि लगेच काजूचे तुकडे घालायचे आहेत. तर मी ते 6 काजूंचे तुकडे करून घातलेला आहे. साखर वितळली की पुढची प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे. काजू टाकल्या गॅसची फ्लेम बंद करायची आणि बघा मी इथे एका ताटाला बटर लावून ठेवलं होतं. त्याच्यावरती हे मिश्रण या पद्धतीने स्प्रेड करायचं. थोडंसं पटकन करायचं कारण हे खूप पटकन घट्ट होतं. तर बघा पॅन इथे लगेच सुकलेला आहे आणि 1 मिनिटामध्ये बघा लगेच आपला बटरस्कॉचसुद्धा तयार झालेला आहे. फक्त ज्या ताटावरती स्प्रेड करणार आहात त्याला तूप किंवा बटर किंवा तेल लावून घ्यायचं. थंड झाल्यानंतर या बटरस्कॉचचे या पद्धतीने हाताने तुकडे करायचे आणि नंतर एखाद्या पिशवीमध्ये किंवा प्लास्टिकमध्ये ठेवून या पद्धतीने या बटरस्कॉचचे बारीक तुकडे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. या बटरस्कॉचचे खूप मोठे मोठे तुकडे ठेवायचे नाही, थोडेसे बारीकच तुकडे करायचे म्हणजे ते आईस्क्रीममध्ये छान लागतात. खूप टेस्टी आपला बटरस्कॉच इथे तयार झालेला आहे. एवढ्या बटरस्कॉचमध्ये 3 बटरस्कॉचची आईस्क्रीम आपण आरामात बनवू शकतो. आता आईस्क्रीम मी फ्रीजमधून बाहेर काढलं तर बघा याच्यावरती बटरस्कॉच टाकून लगेच तुम्ही हे आईस्क्रीम एन्जॉय करू शकता. हे आईस्क्रीमसुद्धा सेट झालेलं आहे. अजिबात मी फ्रीजचं टेम्परेचर वाढवलं नव्हतं. नॉर्मल टेम्परेचरवरतीच बघा आपले इथे आईस्क्रीम सेट झालेलं आहे. मात्र मला याला आणखीन फेटून घ्यायचं आहे. तुम्ही याच्यावरती लगेच बटरस्कॉच टाकून हे आईस्क्रीम खाऊ शकता. बघा एकदम परफेक्ट आईस्क्रीम इथे तयार झालेलं आहे. आईस्क्रीमचं टेक्स्चर बघा, कलर बघा. रात्रभर 8 ते 10 तास मी याला फ्रीझरमध्ये ठेवलेलं होतं. तर बघा परफेक्ट टेस्ट या आईस्क्रीमला आलेली आहे. टेक्स्चरसुद्धा परफेक्ट आलेलं आहे. मुलाने लगेच 1 वाटी आईस्क्रीम यातून पळवलेलं आहे. तर चला याला मी थोडंसं बीट करून घेणार आहे. पुन्हा मिनिटभर लो स्पीडवरती याला मी बीट करून घेतलं. अजिबात हाय स्पीडवरती आपल्याला बीट करून घ्यायचं नाही. जर हाय स्पीड करणार असाल तर फक्त 10 ते 12 सेकंदच आपल्याला हाय स्पीडवरती या आईस्क्रीमला बीट करायचं आहे. तर बघा थंड असल्यामुळे त्याला या पद्धतीचं टेक्स्चर आलेलं आहे. मी 1 मिनिटभर लो स्पीडवरती या आईस्क्रीमला बीट केलं आणि बघा अशा स्टेजला आलं की लगेच मी इथे बीट करायचं थांबवलेलं आहे. याच्यापेक्षा जास्त आपल्याला घट्ट होऊ द्यायचं नाही. आता इथे वरती आईस्क्रीमला लेवल करायची आणि आपण जो बटरस्कॉच बनवलेला होता तो वरती टाकून घ्यायचा. तुम्ही खाली आईस्क्रीममध्ये सुद्धा बटरस्कॉच घालू शकता. मी तो वरती थोडंसं बटरस्कॉच स्प्रेड केलेलं आहे आणि तुम्ही बघत असाल परफेक्ट बटरस्कॉचचं आईस्क्रीम आपलं तयार झालेलं आहे. आता फक्त फ्रीझरमध्ये हे आईस्क्रीम आपल्याला सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. ठेवल्यानंतर फ्रीझरचं टेम्परेचर इथे वाढवायचं आहे. तर बघा मी याला पुन्हा रॅप पेपरने रॅप केलं. तुम्ही पुन्हा ॲल्युमिनियम फॉईल लावू शकता आणि आता मी याला 8 ते 10 तास फ्रीझरमध्ये ठेवणार आहे. मात्र आमची इथे रात्री लाईट गेली म्हणून मी रात्री लगेच आईस्क्रीम काढलेलं आहे. फक्त 3 तास हे फ्रीझरमध्ये सेट झालं होतं. नंतर लाईट गेली आणि असं समजलं की लाईट येणार नाही म्हणून मी लगेच रात्रीच हे आईस्क्रीम काढून घेतलेलं आहे. तर बघा जास्त सेट झालं नाही तरीसुद्धा याला या पद्धतीचं टेक्स्चर आलेलं आहे आणि सेट झाल्यानंतरसुद्धा तुम्हाला दाखवते की आईस्क्रीम कसं बनलेलं आहे. फक्त 3च तास हे आईस्क्रीम फ्रीझरमध्ये सेट झालं आणि 3 तासामध्येच बघा किती छान टेक्स्चर या आईस्क्रीमला आलेलं आहे. तर मी ते फ्रीझरचं टेम्परेचर वाढवलेलं होतं आणि फुल टेम्परेचरवरती 3 तासामध्ये एवढं हे आईस्क्रीम सेट झालेलं आहे. तर तुम्ही बघत असाल परफेक्ट आपलं बटरस्कॉचचं आईस्क्रीम तयार झालेलं आहे. तर मुलं म्हणत होते की मम्मी आपलं यावेळेसचं आईस्क्रीम सगळ्यात भारी झालेलं आहे. मी 5-6 वर्षापासून आईस्क्रीम बनवते. दरवेळेस मुलं आईस्क्रीम केल्यानंतर असंच म्हणतात की मम्मी यावेळेसचं आपलं बटरस्कॉचचं आईस्क्रीम खूप भारी झालेलं आहे. खूप सोपी पद्धत आहे आणि खूप परफेक्ट हे आईस्क्रीम बनतं. नक्की ट्राय करून बघा आणि आईस्क्रीमचं टेक्स्चर बघा. फक्त तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याला आणखीन सेट करून घ्यायचं आहे. तर इथे मला फक्त 3 तासच सेट करायला मिळालं. 3 तासामध्येच बघा टेक्स्चर याला किती छान आलेलं आहे. आता एका बाउलमध्ये काढून झालं. दुसऱ्या बाउलमध्ये सुद्धा तुम्हाला खालचं आईस्क्रीम काढून दाखवते. खाली आईस्क्रीम थोडंसं घट्ट आहे. तर बघा किती सुंदर आईस्क्रीम हे तयार झालेलं आहे. कुणी म्हणणार नाही की हे आईस्क्रीम तुम्ही घरी बनवलेलं आहे. घरच्या घरी हे आईस्क्रीम बनवण्यासाठी मला फक्त 50 ते 60 रुपये खर्च आलेला आहे आणि तुम्ही बघत असाल की 2 फॅमिली पॅक बसतील एवढं आईस्क्रीम आपलं इथे तयार झालेलं आहे. तर बघा इथे मी थोडंसं खालचं आईस्क्रीम काढून दाखवलं. तर या पद्धतीने आपल्या आईस्क्रीमला टेक्स्चर आलेलं आहे. वरतून मी इथे बटरस्कॉच टाकून घेतला म्हणजे आणखीन टेस्टी आईस्क्रीम लागणार आहे. तर बघा प्रत्येक बाईट याचा किती सॉफ्ट झालेला आहे. अजिबात हार्ड झालेलं नाही आणि वरती रॅप पेपर लावल्यामुळे कुठेही आईस्क्रीममध्ये
आईस क्रिस्टल्स तयार झालेले नाही. तुमच्याजवळ रॅप पेपर नसेल तर वरती बटर पेपर लावायचा किंवा ॲल्युमिनियम फॉईल लावायचा आणि एखादा जर डब्बा वापरणार असाल तर डब्याला वरतून झाकणसुद्धा लावून घ्यायचं. तर बघत असाल किती परफेक्ट आपलं आईस्क्रीम इथे तयार झालेलं आहे. आता उरलेलं आईस्क्रीम मी फ्रीझरमध्ये रात्रभर ठेवलं आणि लाईट आल्यानंतर तुम्हाला दाखवते की आपलं आईस्क्रीम कसं तयार झालेलं आहे. तर बघा मेल्ट झाल्यानंतर या पद्धतीचं टेक्स्चर या आईस्क्रीमला आलेलं आहे. जसं आपण मार्केटमधून फॅमिली पॅक विकत घेतो त्याच पद्धतीचं आईस्क्रीम बनलेलं आहे. आणि आता बाकीचं मी इथे बघा लाईट आल्यानंतर सेट करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघत असाल की आईस्क्रीम इथे पूर्ण सेट झालेलं आहे आणि सेट झाल्यानंतरचं टेक्स्चर बघा या पद्धतीचं आलेलं आहे. फक्त 3 ते 4 तास जरी तुम्ही फ्रीझरमध्ये हे आईस्क्रीम सेट करून घेतलं तरीसुद्धा परफेक्ट आईस्क्रीम तयार होणार आहे. तर नक्की ट्राय करून बघा. खूप सोपी पद्धत आहे आणि सामानसुद्धा कमी लागतं, वेळसुद्धा कमी लागतो. बघा किती सुंदर आईस्क्रीम तयार झालेलं आहे. बीटर नसेल तर मिक्सरमध्ये करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.